तर मित्रांनो, तर सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता, हे बघा पाठीमागं हे जे आहे पूर्णतः माझं शेत आहे. पलीकडचं जे शेत आहे ते आमच्या काकाचं आहे आणि हे जे शेत आहे ते माझं स्वतःचं आहे. तुम्हाला मी या ठिकाणी झूम करून कॅमेरा दाखवतो की खऱ्या अर्थाने भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. परंतु कृषीप्रधान देश असला तरी शेतकऱ्याची अवस्था अतिशय खाणावलेली आहे. त्याचं कारण आहे. तर सर्वांना नमस्कार, सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे जे आहे माझं स्वतःचं शेत आहे आणि आता संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत. मित्रांनो, उन्हाचा पारा अतिशय तीव्र आहे. जवळपास 45°C जास्त तीव्र तापमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडणं हा सर्वांसाठी एक अतिशय त्रासदायक अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्रांनो, आज एक आगळ्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करूया. मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे अतिशय भयानक परिस्थितीला आपल्याला संपूर्ण देशाला सामोरं जायचं आहे. खऱ्या अर्थाने काल, मला वाटतं काल किंवा परवा, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सांगितले की जवळपास 1 वर्ष सोने चांदी घेणं टाळा. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा साठा हा कमी झालेला आहे, त्यामुळे या गोष्टीवरती सुद्धा नियंत्रण घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शाळा ज्या आहेत भारत देशामधील, या ऑनलाईन पद्धतीने शिकवल्या गेल्या पाहिजेत. याचं कारण एक जे आहे मित्रांनो, की जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण भारत देशाला याचा फटका बसलेला आहे. याची तीव्रता अतिशय भयानक आहे मित्रांनो, की आणि याची हळूहळू चाहूल, याची खबरदारी म्हणून आपल्या माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्वांना सूचित केलेलं आहे, सर्वांना आव्हान केलेलं आहे. आता मित्रांनो, बऱ्याच जणांसाठी हा प्रश्न असेल की बऱ्याच जणांसाठी हे जी कमिटमेंट आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे केलेलं आहे, एक कमिटमेंट राजकीयदृष्ट्या काहींना विरोधाभास करणारा असेल. कोणी याबद्दल चांगलं बोलेल, कोणी याबद्दल वाईट बोलेल. परंतु एवढा उच्च पदावर असणारा व्यक्ती ज्यावेळेस या गोष्टीवर भाकीत करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मित्रांनो ही एक सावधगिरी बाळगणारी गोष्ट आहे. की एखादी गोष्ट घडण्या अगोदर त्याबद्दल जर आपण सावधगिरी बाळगली तर नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. मित्रांनो, युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाचा साठा कमी झालेला आहे. त्याचबरोबर हे जे काही इतर गोष्टी आहेत, जसं की तुम्ही बघू शकता की कोविड-19च्या कालखंडामध्ये आपल्याला अतिशय महाभयानक अशा बिमारीला सामोरे जावं लागलं आणि आपला भारत देश या अतिशय भयानक अशा परिस्थितीतून कसाबसा बाहेर पडला. की आपल्या भारत देशामध्ये कोरोना व्हायरस हा प्रवेश करण्या अगोदर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की आपल्याकडं कुठेही कोरोना येणार आहे, चीनमध्ये कोरोना आहे, आपल्याकडं कसा येऊ शकतो. परंतु हळूहळू का होईना तो संपूर्ण भारत देशामध्ये पसरला आणि भारत देशामध्येच पसरला नाही तर प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सुद्धा जाऊन तो पसरला. आणि जेव्हा खेड्यातल्या भागामध्ये जाऊन कोरोना हा पसरला, त्यावेळेस प्रत्येकाला या गोष्टीची परिचिती व्हायला लागली की खरंच की काही दिवसापूर्वी जे वक्तव्य किंवा ज्या सूचना आपल्याला या सर्व गोष्टीकडून मिळाल्या होत्या, त्याचं पालन जर आपण केलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी टाळता आल्या असते. आणि काल जे काही स्टेटमेंट आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे, हे सुद्धा खरंच अतिशय गरजेचं आहे. अतिशय गंभीर अशा प्रकारची गोष्ट आहे की आपल्याला समोर येणारं जे काही भयानक विदारक अशा प्रकारचं परिस्थिती आहे, या परिस्थितीपासून जर आपण स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्याला
आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे कमिटमेंट केलेलं आहे की या सर्व गोष्टीचा आपल्याला अवलंब करावा लागेल, तर नक्कीच या सर्व गोष्टीवरती आपल्याला विचार करावा लागेल मित्रांनो तुम्ही बघू शकता की दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीमध्ये भीषण विदारक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे. बऱ्याच AI टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच जणांचे रोजगार हिसकावून घेण्याचा प्रयत्न या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून झालेला दिसत आहे. तंत्रज्ञान जेवढं विकसित होताना दिसत आहे तेवढंच या भारत देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हळूहळू आपल्याला वाढताना दिसत आहे. आणि त्यातच अशा प्रकारच्या गंभीर आणि विदारक अशा प्रकारची परिस्थिती ज्यावेळेस समोर येते, या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. चला, बोलण्यासारखं खूप काय आहे. जय हिंद, जय भारत.